नमस्कार। आता उन्हाळ्यामध्ये टाचदुखी, टाचाला भेगा पडणे, पाय दुखणे, गुडघे दुखी अशा प्रकारचे खूप जास्त त्रास होतात। पण एवढा जर पाय तुमचा खराब झाला असेल, टाचाला भेगा पडल्या असतील तर त्या अशा प्रकारे तुम्ही घरातील काही वस्तू वापरून ठीक करू शकता। पाहू शकता अगोदर ही टाच कशी होती आणि आता कशी अगदी तुमच्या समोर आहे। अगदी यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही। नॅचरल पद्धत आहे, कोणतेही केमिकल वापरायचं नाही, घरगुती उपाय आहे। एकदा करा, तुमचे सर्व त्रास दूर होतील। गुडघेदुखीचा तुमचा कायमचा त्रास दूर होईल। त्यासोबतच जर तुमच्या टाच दुखत असेल, हा भाग दुखत असतील किंवा पाय दुखत असतील, ते देखील त्रास दूर होतात। नक्की एकदा ट्राय करा। काही दिवसापूर्वी अशा प्रकारे टाच खूप जास्त खराब झाली होती, 2 पावलंही चालणं अवघड झालं होतं, यामधून रक्त देखील येत होतं आणि हा त्रास दिवसेंदिवस वाढत होता। तुम्हालाही अशा प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही याला कायमचं दूर करू शकता। तुमचे पाय अगदी लहान मुलासारखे मऊ होतील, पूर्ण टाचेला पडलेल्या भेगा कमी होतात, पाय दुखणे थांबते आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाहू शकता लहान मुलासारखे असे मऊ पाय झालेले आहेत आणि या टाचेच्या भेगा देखील पाहू शकता कशा भरल्या गेलेल्या आहेत। अगदी फक्त एक रेष तुम्हाला तिथे दिसेल, एवढं छान हे रिकवर होतं। एकदा नक्की ट्राय करा, नॅचरल पद्धत आहे। 100% रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी। तुरटी अगदी सर्वांच्याच घरी असते आणि नसेल तरी तुम्ही किराणा दुकानांमध्ये स्वस्तात याला घेऊन येऊ शकता। अगदी 10 रुपयाला 4-5 असे मोठे खडे येतात आणि तेवढी आपल्याला लागतही नाही आणि तुरटीचे भरपूर फायदे आहेत। त्यातच एक सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण जर याला आपल्या जखमेवरती लावलं तर ती जखम खूप छान भरून येते आणि त्यासोबतच इथे आपल्याला तुरटीचं पावडर करून घ्यायचं आहे आणि हे जे तुरटीचं पावडर आहे ते मी असं भरपूर बनवून ठेवलेलं आहे, कारण की परत परत बनवायची गरज पडत नाही आणि अगदी मिठासारखंच हे दिसायला दिसतं। एवढं बारीक पावडर होत नसेल तर तुम्ही याला मोठं मोठं देखील तयार करू शकता। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे खायचा सोडा। खायचा सोडा मी अर्धा चमचा एवढा घेतलेला आहे। इथे आपल्याला बेकिंग पावडर वापरायचं नाही तर खायचा सोडाच वापरायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे मीठ। तर मीठ आपल्याला इथे साधारण 2-2.5 चमचे घ्यायचं आहे आणि मीठ आपण जसं की सर्वांनाच माहित आहे, मीठ हे काही गोष्टींना निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं। तर पायामध्ये जर तुम्हाला पायदुखीचा त्रास असेल, टाचाला भेगा पडल्या असतील किंवा पाय खूप जास्त असे रफ झाले असतील तर त्यासाठी देखील तुम्ही मिठाचा वापर नक्की करा। तर आता इथे आपण या 3 वस्तू एकत्र अशा ठेवलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवायचं आहे। साधारण 10-12 ग्लास एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवा, जास्त गरम करायचं नाही, कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे। आता त्यानंतर इथे आता तुरटीचं पावडर, खायचा सोडा आणि मीठ आपण वापरलेलं आहे, साधारण 1-1.5 चमचे एवढं हे घ्या आणि त्यानंतर आपल्या जर पायाला अशा सुरुवातीला थोड्या थोड्या भेगा दिसत असतील, ओबडधोबड भाग झाला असेल, थोडंफार दुखायला लागलं असेल तर लगेचच हा उपाय केला तर तुम्हाला अगदी एका दिवसातच याचा फरक जाणवतो। खूप जास्त भेगा पडल्या असतील तर फक्त 1-2 वेळा करावं लागेल, लगेचच तुम्हाला याचा छान रिझल्ट मिळेल। तर इथे पाहू शकता मी कोमट पाणी असं करून घेतलेलं आहे। एक मोठ्या भांड्यामध्ये कोमट पाणी घ्या जेणेकरून व्यवस्थित यामध्ये पाय बुडले जातील। त्यानंतर इथे आपल्याला 1 चमचा तुरटीचं पावडर टाकायचं आहे। तुरटीचं पावडर नक्की वापरा। तुरटीचा खडा जरी यामध्ये टाकला तरी चालतं, थोडे मोठे मोठे खडे यामध्ये जरी टाकले तरी काहीच हरकत नाही, विरघळतात, पण लवकर विरघळावे त्यासाठी मी याला पावडर केलेला आहे। त्यानंतर 1 चमचा मी इथे खायचा सोडा टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 मोठे चमचे इथे मीठ टाकायचं आहे। या 3ही वस्तू व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत। जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढंच कोमट पाणी यामध्ये वापरा आणि त्यानंतर आपल्याला या पाय व्यवस्थित यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत। खास करून हा उपाय कधी करावा हे खूप गरजेचं आहे, कारण की संध्याकाळच्या वेळी तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या बॉडीला रिलॅक्स फील होतं, खूप छान आराम वाटतो, पाय दुखायचे थांबतात, त्यासोबतच टाचदुखीचा देखील त्रास कमी होतो आणि पाय आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून यामध्ये ठेवायचे आहेत, घाणेरडे पाय ठेवायचे नाहीत, हे लक्षात ठेवा। त्यानंतर पाणी नॉर्मल झालं, थंड व्हायला लागलं की पाय बाजूला काढायचे, थंड पाण्यामध्ये पाय ठेवून बसायचं नाही आणि त्यानंतर पाय स्वच्छ कोरडे करून घ्या। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं अगोदर एवढे जास्त पाय खराब झाले होते, टाचाला भेगा पडल्या होत्या, पण अगदी 2 ते 3 वेळाच मी हा उपाय केला आणि त्यानंतर पाय पाहू शकता असे छान मऊ होतात। यामध्ये आपलं फ्रीमध्ये पेडिक्युअर होतं आणि एवढंच करून चालणार नाही, तर यानंतर अजून एक छोटासा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपले जे पाय आहेत ते पूर्णपणे बरे होतात।
तर इथे आपल्याला लागणार आहेत नागवेलीची पानं, याला खायचे पानं देखील म्हणतात किंवा विड्याचे पान देखील तुम्ही म्हणू शकतात। नक्कीच तुम्हा सर्वांनाच हे माहित असतील आणि याचे गुणधर्म वेगळे असे काही सांगायला नकोत। जेवढं हे खाल्ल्यानंतर फायदा करतं तेवढंच हे शरीरावरती वापरल्यावरती देखील आपल्याला फायदा करतं। आणि फक्त एक नागेलीचं पान आपल्याला घ्यायचं आहे। दोन्ही पायाला त्रास असेल तर 2 पान घ्या आणि आपल्याला एक पान घेतल्यानंतर थोडासा तवा किंवा एखादं भांडं गरम करून घ्यायचं आहे। चपात्या झाल्यानंतर मी थोडंसं तेल यामध्ये टाकलं आणि थोडंसं आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। थोडीशी हळद टाकली की त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडासा कापूर, हळद आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कापूर मी बारीक करून यामध्ये टाकला। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। थोडंसं तेल गरम झालं की गॅस बंद केला तरी चालतो। अशा प्रकारे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि हे गरमच पेस्ट आपल्याला आपल्या नागवेलीच्या पानावरती अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे। जाड थर द्यायची गरज नाही, पातळच आपण याला असं लावणार आहोत। तुम्ही हे नागवेलीचं पान तव्यावरती गरम जरी केलं तरी चालेल, म्हणजे मसाला जो आपण तयार केलेला आहे त्यामध्येच पान हे असं गरम त्यावरती थोडं पसरवून चपाती सारखं घेतलं आणि गरम केलं तरी काहीच हरकत नाही। पण हे पेस्ट कशी खूप जास्त अशी छान गरम आहे म्हणून मी यावरतीच याला अशी लावून घेत आहे। तर इथे आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे इथे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं नाही, गरम असतानाच वापरायचं आहे। जेवढं तुम्ही सहन करू शकता तेवढं गरम वापरा, गरम वापरल्यासच फायदा होतो। एक जुना कपडा आपल्याला घ्यायचा आहे, इथे तुम्ही सॉक्स देखील वापरू शकता। सॉक्स नसेल तर एक कपडा घ्या, त्यावरती आपल्याला हे नागवेलीचं पान ठेवायचं आहे। जर तुमच्या पायाच्या पुढच्या भागावरती त्रास असेल, जर भेगा पडल्या असतील, पाय दुखत असेल तर तुम्ही ह्या पुढच्या भागावरती लावा। आणि टाचेवरती जर तुम्हाला त्रास असेल, टाचेला भेगा पडल्या असतील, टाच दुखत असेल, टाचेला मुंग्या येत असतील, पायाला मुंग्या येत असतील, नसा आकडल्या असतील तर त्यासाठी तुम्ही पूर्ण पायावरती एकाच वेळी 2 पानं लावली तरी चालतील या प्रकारे तयार करून, किंवा फक्त पुढच्या भागावरती त्रास असेल तर एक पान अशा प्रकारे लावा। आणि जर टाचेवरती त्रास असेल तर दुसरं पान कसं लावायचं ते देखील मी दाखवणार आहे। फक्त हे कोमट असतानाच लावायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। आणि त्यानंतर आता टाचेला जर भेगा पडल्या असतील तर टाचेवरती पहा अशा प्रकारे हे पान लावायचं आणि एक कपडा इथे आपल्याला बांधून घ्यायचा आहे। इथे जर कपडा तुम्हाला बांधायला अवघड जात असेल तर तुम्ही सॉक्स मध्ये देखील हा उपाय करू शकता। असं पान ठेवायचं आणि सॉक्स घालायचा आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे। आणि लक्षात ठेवा, फक्त हे पान टाकायचं असं नाही, तर सुरुवातीला आपण जे पाण्यामध्ये पाय सोडून ठेवले, जे वस्तू वापरल्या त्या अगोदर करायच्या आणि त्यानंतर हा उपाय करायचा। ही जर प्रोसेस फॉलो केली स्टेप बाय स्टेप तरच फायदा होतो। फक्त दोन्हीपैकी एक गोष्ट केली तर होणार नाही। स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आणि संध्याकाळच्या वेळी करायचं। आठवड्यातून 2 वेळा करा। जर तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर अगदी आठवडाभर दररोज जरी केलं तरी तुम्हाला खूप छान, अगदी 2-3 दिवशीच फरक जाणवतो। खूप छान आराम भेटतो, रात्रीला छान झोप लागते, पाय मोकळे होतात आणि पायाला पडलेल्या भेगात अगदी 2ऱ्या दिवशीपासूनच भरायला सुरुवात झालेली आहे असं दिसून येतं। एकदा नक्की ट्राय करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।